नमस्कार सर्वांना. मी धीरज कुमार पाटील, आपला जीवाभावाचा माणूस, एक भारतीय मराठी माणूस. तर लक्षात घ्या, काही गोष्टी, काही विचार मांडतोय थोडे थोडे. ज्या समाजात आपण राहतो तिथल्या काही ठराविक गोष्टी ठरलेल्या असतात, घडत असतात. त्याच्यावरून काही लोक म्हणतात की ही व्यक्ती तर अशी आहे, हिचं कसं असं, ही व्यक्ती तर म्हणजे एवढं विचित्र कामं करते, एवढे बोगस कामं करते, किंवा अशा अशा ठराविक व्यक्तीमुळे पूर्ण समाजाला किती त्रास होतो. तरी मग ह्या व्यक्तीचं भलं किंवा वाईट, भलं वाईट का होत नाही, देव का करत नाही, की देव बरोबर अशा लोकांना साथ का देतो, असे काहीतरी विचार असतात, येतात बरोबर, आणि ते घडतही असतं समाजात. त्याच्यामुळे सर्वसामान्यप्रमाणे वाटतं की यार, जो समाज असेल तो तंग करण्याचं काम करणारी व्यक्तीचं भलं वाईट का होत नाही, ती व्यक्तीचं. तर बघा, एक छोटीशी गोष्ट सांगतो, त्या गोष्टीच्या एक उदाहरणासहित लक्षात येईल की जो आपण समाजात राहतो तिथल्या काही चांगल्या व्यक्तींना नक्कीच प्रणाम, पण ज्या काही वातावरण तंग करणाऱ्या व्यक्तिमत्व असतील त्यांच्या बाबतीतही काही गोष्टी अघटित का नाही होत. तर लक्षात घ्या, एक गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे काय, की एक जंगल, त्या जंगलामध्ये लुटारू वगैरे येत असतात साधारणतः, किंवा लूटमार करून ते जंगलात राहणारे असतील. तर एकदा त्या जंगलात ते लुटारू येतात, जवळपास 4-1 लुटारू असतील, आणि त्याच टायमाला त्यांचं तिथे भयानक पद्धतीने वादळ वारा चालू होतो, पाऊस सुरू होतो. तर ते लुटारू असं कुठेतरी आश्रय म्हणून जागा शोधत बसतात. तर त्यांना तिथे एक झोपडी वजा घर, ती पडकी झोपडी असते तशी ती झोपडी दिसते. तर त्या झोपडीत जातात. झोपडीमध्ये एक आजी असतात, आणि तिची एक छोटीशी लहानशी अशी नात असते, साधारणतः वर्षभराची. ते राहत असतात. तर ती आजी तर सगळ्यात पहिले तिला घाबरते. हे तर लुटारू, 4-4 लुटारू, आणि मी एक वृद्धाबाई, माझ्यासोबत आणखी एक नात छोटीशी. आणि ते लुटारू म्हणतात, आम्ही जर लुटारू असलो, पापी असलो, आम्ही तुला काही करणार नाही, आम्हाला जोपर्यंत पाऊस सुरू तोपर्यंत आम्ही तर राहू, तू आमच्यासाठी जेवण बनव. ठीक आहे, ती आजीबाई जेवण वगैरे बनवते, लुटारून ते खातो. ती नात तिथे खेळत असते. तर त्या लुटारूमध्ये विषय निघतो की आपण एवढं पाप करतो, काय करतो, पण आपलं एवढं पापी, मग कसं, हे कोण किती पापी आहे कसं बघावं, किंवा कोण किती पुण्यवान आहे. आपण ते लुटारू असू किंवा पुण्यवान इथं आहे कोण या जगात, ते कसं काय समजावं. तर ते त्यांचं बोलणं ती आजीबाई, ती झोपडीवाली बिचारी आजीबाई वृद्धा ऐकत असते. तर ती येऊन त्यांना बोलण्याची हिंमत करते त्या क्षणी, की ठीक आहे, तुम्ही म्हणतायत असं, तर आपण बघू म्हणे लुटारू काय असतात, म्हणजे पाप आणि पुण्य हा जो लुटांचा विषय चालू असतो ते काय असतो. तर ती आजीबाई म्हणते की आपण एक काम करू, आता एवढ्या जोरात विजेचा कडकडाट चालूच आहे, वारा वादळ चालूच आहे, पाऊस तर भरमसाठ एकदम मुसळधार आहे. तर ह्या पावसात जे झोपडीमध्ये तुम्ही थांबला आहे, त्या झोपडीपासून समोर एक झाड आहे, त्या झाडापर्यंत जायचं, तिथून परत झोपडीत यायचं. जो कोणी व्यवस्थित सुखरूप आला तो पुण्यवान असं आपण समजूया. तर मग असं करताना ते म्हणतात ओके ठीक आहे. मग एक 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 जण ते लुटारूंपैकी, ते जे 4 लुटारू आलेले असतात, ते 4 लुटारूंपैकी पहिला जातो, त्या झाडाला टच करतो, हात लावतो, परत येतो. वारा वादळ पाऊस सुरूच असतो, विजेचा कडकडाट सुरूच असतो, तो परत येतो, पण तो सुखरूप येतो, म्हणजे तो पुण्यवानच पकडला गेला. दुसरा जातो, तिसरा जातो, चौथा, 4ही लुटारू एक एक करून जातात आणि बरोबर झोपडीत परत येतात ठरल्याप्रमाणे. तर ते पुण्यवान झाले. मग आता नंबर होतो त्या आजीबाईचा. आता आजीबाईची नात असते, ती साधारणतः वर्ष 1.5 वर्ष लहान असते, त्याच्यामुळे त्या आजीबाई आम्ही 2 जण जातो एक साथ. मग ते 2 जण, ते आजीबाई, ते 2 जण जायचे ठरवतात, आणि त्या झाडाला हात लावून परत येऊ, पुण्यवान आहेत की नाही ते बघूया. तोपर्यंत हे जे लुटारू असतात ते तर एकदम त्यांच्या मनातली खुशी वगैरे एकदम निर्लज्जपणा, त्याचा हवा येतो की आपण 4 जण एवढी लुटमार करतो, पापी याच्यात आपण म्हणू शकतो. पण आपण तर आजीबाईच्या सांगण्यानुसारच केलं, पण झोपडीत परत आलो म्हणजे आपण पुण्यवान ठरलो. आता बघू या आजीचं काय होतं, तिच्या नातीचं काय होतं, दोघांचं काय होतं. पण घडतं कसं, जसंही आजी त्या नातीला घेऊन त्या झाडाकडे जायला लागते, अगदी थोडंसं काही पावलंच पुढे जाते, त्या क्षणी जोरात विजेचा कडकडाट होतो, आणि ती झोपडीवर बरोबर वीज पडते. जशी वीज पडते तसे 4ही लुटारू. तर बघा, लक्षात घ्या, जो आपल्या मनातला संशय आहे की
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात काही लोकांमुळे वातावरण जे तंग होतं काय होतं, मग त्यांचं असं भलं वाईट का नाही होत. तर ह्या गोष्टीप्रमाणे थोडंसं अनुभव घ्या की होतं काय की कोणीतरी एक पुण्यवान व्यक्ती, ती आजीबाई, त्याच्यामुळे ते चारही लुटारू वाचत होते. एक बाहेर जात होता पण 3 झोपडीतच होते, पण त्या तिघांसोबत ते आजीबाई होती. म्हणजे एका पुण्यवानमुळे ते जे 4 लुटारू होते, 4 पापी होते, ते वाचत होते. एका पुण्याईमुळे जे काही अघटित असे जे घटना करणारे व्यक्तिमत्व असतात ते वाचतात. पण जसंही त्या पुण्याईने साथ सोडली, मग ते लुटारू कितीही बलवान राहो, 2 राहो, 4 राहो, कितीही बलवान राहो, ते पापी राहो, त्यांचा विषयच संपला. लक्षात घ्या. म्हणून आपण जे म्हणतो की समाजात अशा व्यक्तीचे काय होतं, त्यांच्यासोबत कोणतरी आपली स्वतःची असेल किंवा कुठली तरी एक पुण्याई त्याच्यासोबत आहे. बस त्या एका छोट्याशा पुण्याईमुळे काही अघटित प्रमाणाचं जीवनमान सुरू आहे. बाकी असं विशेष काहीच नाही. ज्या दिवशी त्यांच्याकडून ती पुण्याई थोडीशी 4 पावले दूर गेली ना, त्यांचं कामच संपलं, विषयच संपला. पुन्हा एकदा धन्यवाद, नमस्कार. व्हिडिओ नक्कीच बघा, लाईक, शेअर, कमेंट्स नक्कीच करा.